प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात पिसाळलेल्या आणि भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः धुडगूस घालत 10 ते 12 जणांना चावा घेतल्याने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होते. यात ग्रामस्थांसह शिक्षक आणि शालेय विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने पालकांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे चावा घेतलेल्या रुग्णांना ग्रामीण रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात रेबीज मिळत नसल्याने नातेवाईकांकडून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी विरोधात संताप व्यक्त केला जातोय. नाशिक जिल्ह्यात रेबीज संदर्भात यापूर्वी अनेक तक्रारी झालेल्या असताना रेबीजचा तुटवडा का होतो, मग नागरिकांचे आरोग्य वाऱ्यावर सोडले काय, असा सवाल आता सर्व स्तरातून उपस्थित होतोय. येवले शहरात देखील कुत्र्यांची प्रचंड संख्या वाढल्याने अनेकांनी धास्ती घेतली आहे. तर मुबलक प्रमाणात रेबीज इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणी युवा नेते कुणाल दराडे यांच्यासह अनेक समाजसेवकांनी केली आहे. पाटोद्यात नवाज देशमुख, प्रतीक शिंदे, प्रतीक्षा चोथे, रामनाथ कुंभारकर, शिक्षिका शेळके यांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेऊन गंभीर जखमी केल्याने या रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागला. ही बाब गंभीर असल्याचे बोलले जाते. आता तरी प्रशासनाला जाग येईल असा विश्वास व्यक्त करूया. न्यूज लोकतंत्र 18 साठी अनिल वाघ, पाटोदा.